मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पात्र महिलांना लाभ मिळण्यात अडथळे येत असल्यामुळे युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटना युवती विंग यांच्या वतीने नवापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये प्रलंबित केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करून वंचित लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात। परिणामी हजारो पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाहीये। अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात अद्याप लाभाची रक्कम जमा झाली नाहीये। यामागील प्रमुख कारणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर केवायसी पडताळणी प्रक्रिया अपूर्ण राहिली असल्यामुळे नमूद करण्यात आले। काही महिलांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्यानं त्यांना संधी मिळत असली तरी अनेक महिलांना तांत्रिक अडचणी आणि माहिती अभावी ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाहीये। तसेच नवीन लाभार्थी नोंदणी प्रक्रिया मागील काही काळापासून बंद असल्यामुळे नव्यानेच पात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचंही निवेदनात नमूद आहे। तर प्रशासनाने एका बाजूला योजनेचा प्रचार केला असला तरी प्रत्यक्षात आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयश येत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर संघटनेने काही प्रमुख मागण्या केल्यात। अपूर्ण केवायसी असलेल्या महिलांसाठी तात्काळ विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या। प्रलंबित अर्जाची तातडीने तपासणी करून पात्र महिलांना थकीत रक्कम जमा करण्यात यावी। नवीन नोंदणी प्रक्रिया त्वरित पुन्हा सुरू करण्यात यावी। तसेच प्रशासनाने पुढील 7 दिवसात ठोस कार्यवाही न केल्यास जिल्हाभरातील पीडित महिलांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। हे निवेदन युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटना युवती विंग यांच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सोनाली नंकुल वळवी आणि तालुकाध्यक्ष सारिका गावित, अविना कोटवाल, राधिका वसावे, बस्ती गावित, साऊबाई नाईक, मंगला वळवी, कविता वळवी, शर्मिला वळवी, गायत्री नाईक, सविता नाईक, पूनम नाईक यांसह असंख्य महिला यांनी सादर केलेले असून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तोडगा काढावा अशी मागणी आता करण्यात आली आहे। सातपुडा एक्सप्रेससाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। त्यांना पैसे मिळत नाही। आज ह्या रोजंदारीवर जाणाऱ्या महिला आहेत 200 रुपये रोजंदारीवर, ज्या महिलांना गरज नाही आहे आज त्यांचे पैसे पडतात आणि ह्यांचे नाही पडत आहे। आणि केवायसी सुद्धा यांची जी सुरुवातीची झालेलीच नव्हती आणि आता परत दुसरी झाली। तर आम्हाला म्हणजे नवीन केवायसी सुरू व्हावी आणि ह्या महिलांच्या काय अडचणी आहेत त्या कळाव्या आम्हाला। म्हणजे पैसे का बंद झाले आहेत त्या संदर्भात आम्ही एक निवेदन द्यायला आलो।